मित्रांनो, आम्ही चाललो आहे आता गुजरातला आणि आमची ट्रेन आहे मुंबई सेंट्रलवरून. आणि मी सध्या इथं गेलो आपल्या एफ मार्केटला एक चप्पल घेण्यासाठी. पण विषय असं झाला का चप्पल घ्यायचं सोडून मी बरेच काही गोष्टी घेतल्या. ते 3,500 रुपयाचा चुरा गेला मी एक चप्पलसाठी. आणि आमची पब्लिक तिकडून येते आता, ते आहेत आता घाटकोपरला. आणि मी असंच ऑफिसमधून तसंच निघलो आहे. आता चाललो आम्ही स्टेशनकडे. ते मी टाईम स्पेंड करण्यासाठी आलो आहे. बघू शकता सगळी मुलं इथे क्रिकेट खेळतात आणि शांत असं वातावरण, खूप चिल आहे. काही टेन्शन नाही, काय नाही. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त. अशी मुंबईची धावपळ बघायला खूप लोक येतात की मुंबई काय. पण मुंबईमध्ये कधीच माणूस उपाशी राहू शकत नाही, ही एक मुंबईची खासियत आहे. उगा तिला सपनों का शहर म्हणत नाही. ट्रेन आहे आमची, सगळी मुलं इथे आलेले आहेत. राजेश आणि दीपक खूप लांबचा प्रवास केला त्यांनी. इथे मी जाणार होतो कॅच घ्यायला, पण इथे पैसे नाही ना, नाही तर मी गेलोच असतो इथे. अजून काय देता तुम्ही आम्हाला? काय घ्यायचं? फरायला तर फरायला टोटल मारा ना का. आम्ही आता बिस्लरच्या बाटल्या घेतल्या, स्प्राईट घेतले आणि फरायला. आम्ही आता ट्रेनमध्ये बसलोय, फ्रेश वगैरे झालो मी जरा. आणि आम्ही स्लीपरचा तिकीट काढलाय, कारण स्टडीचे आम्हाला एक नाईट फक्त प्रवास करायचा म्हणून आम्ही स्लीपरचा तिकीट काढलाय. तर सगळे इथे बसले, शैलेश कदम वगैरे. लाईट इथे कमी आहे कारण आम्हाला सवय नाही ना स्लीपरची, त्यामुळे. नाही, पाणी घातलं, सवय नाही आम्हाला, त्यामुळे खूप जरा विचित्र वाटतंय. पण करू आम्ही आता ॲडजस्ट. दाखवतो तुम्हाला पुढचं सकाळचं दृश्य डायरेक्ट. आता मित्रांनो, आमची ट्रेन आता इथे पोहोचले. एक जंक्शन आहे इथे, तुम्ही बघू शकता. सकाळचे 8 वाजलेत आणि आम्ही इथे पोहोचलो. आता आमची द्वारकाला आम्ही 12 ते 12:30 दरम्यान पोहोचू. झोपेत खूप झोप लागली नाही. वाकानेर जंक्शन आहे, वाकानेर. झोप लागली नाही मला कारण खूप ट्रेनचा आवाजच होता, त्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला. नंतर तुम्हाला दाखवू आम्ही पुढे काय होत आहे ते. देखो जरा देखो, नाम तेरा लिखा है, मेरा है जो मेरा, सब तेरा हो चुका है. अशा तऱ्हेने आम्ही आता थोड्या वेळात पोहोचू द्वारकाला. थोडे काही अर्धा तास बाकी आहे फक्त. सगळे पोरं आमची दमली जातात. एवढा लाल लाल काय चेहरा झालाय. काय वाटतं दीपक तुला? लागले खरं तर, पण लागले. दीपक भूक लागले, जोराची भूक लागली. तो नाईट शिफ्टला जाऊन गेला दीपक. आणि हा वाघ तर यांनी नादच केला. का राखी रात्रभर झोपला नाही, आज अख्खा दिवसभर झोपला. ते घुबडासारखा प्राणी आमच्यात पण एक आहे असं म्हणता येईल. कारण तुमच्या बॅगेची रखवाली करत होते असं काय बोलतो. आणि 2 आयफोन वाले आणि 2 अँड्रॉइड वाले आम्ही घेऊन चालत पाठी. गरिबी काय असते ती यांच्याकडून समजेल तुम्हाला पुढे. अँड्रॉइड पण आमच्याकडे ब्रँड आहे बाबा. आयफोनला पण असं मागे फेकणार 3 वेळा चार्जिंगला मोबाईल एवढं लक्षात ठेवा. आणि हे आमचा आयफोन तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा. एक आयफोन ना, माझ्याकडे एक आयफोन आहे. तर अशा तऱ्हेने आमची ट्रेन आता द्वारका स्टेशनला आले इथे. आणि इथे आम्ही ऑटो बुक करू. खूप सारा ऑटो इथे ऑटोने आम्ही आमच्या रूमपर्यंत जाऊ. खूप दमल्यासारखं वाटतं, बऱ्याच ऑटो इथे. तर आम्ही ऑटो केले इथून आमच्या रूमपर्यंत जायला. खूप गर्दी आहे इथं आणि ऊन पण आहे थोडंफार आहे, खूप आहे. पण धर्मशाला तिथे खूप. पण आम्ही एसी रूम बुक केले. बरे झालं असं वाटतं एसी रूम बुक केली, कारण खूप ऊन आहे इथे. आणि बघू शकता असे विविध प्रकारच्या ऑटो खूप आहेत इथे. आमचं हे हॉटेल जानकी हे हॉटेल आहे. आम्ही इथे चेकिंग करणार आहेत. आणि खूप ऊन आहे इथे. साईडला बघू शकता नदी आहे आणि खूप चांगलं आहे. इथून 50 मीटर तो झेंडा फडकचा तुम्हाला दिसतोय, हा इथे टेम्पल आहे. आणि जवळ आहे, 50 मीटरवर आम्ही रूम बुक केले. खूप चांगलं वाटतंय. आणि हा आमचा हॉटेल. मग दाखवतो आम्ही हॉटेलमध्ये जाऊ आता. फ्रेश वगैरे होऊ, नंतर लंच करू, नंतर तुम्हाला मंदिराचा व्ह्यू दाखवतो संध्याकाळचा.
आम्हाला बाल्कनी भेटले इथे रूमच्या साईडला. आणि आमचा असा विचार चालला आहे की हा जो हॉटेल आहे माधव हॉटेल, त्या हॉटेलला आम्ही लंचसाठी जाणार आहे आता थोड्या वेळात. कारण आता 3:30 वाजलेले आहे, 4 वाजता मंदिर उघडतो, त्यामुळं आम्ही इथे जेवण करणार आहे. हॅलो गाईस, आम्ही आता चाललो आहे भोजन करायला. पण आम्हाला समजलं की इथे हॉटेल बंद असतात. डायरेक्ट आता हॉटेल 6 वाजता उघडेल. तर काय समजत नाही, खूप भूक लागले. कारण आम्ही हॉटेलला आंघोळ वगैरे केलं, जरा फ्रेश झालो आणि असे कुर्तं वगैरे घालून आम्ही निघालो. ह्या दोघांनी शर्ट घातला आहे, दीपक आणि राजेशनी. आणि आम्ही चौघजण असे निघालो मंदिराकडे. ते काका बोलले आम्हाला का तिथे जाऊन भोजन बघा, तुम्हाला भेटलं तर भेटेल. इथे काय नाही, तो एक हॉटेल होता पाठीमागचा, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला तो, पण तो पण बंद आहे. बघू आता पुढे कसं होतं आहे. तर खूप चांगला आम्हाला इथे एक हॉटेल भेटलं आहे. तुम्ही देखील या हॉटेलला व्हिजिट करा. पावभाजी वगैरे पनीर आम्ही खाल्लं इथं, रोटी बिटी घेतली, चांगलं वाटते. पण काय वाटतं तुम्हाला भाव? आम्ही इथे आलोय आता मंदिराजवळ. पण आम्हाला असं समजलं का हे मंदिर 5 वाजता ओपन होणार आहे. खूप ते लेडीज पण बसले होत्या खाली. आणि आता आम्ही आमच्याकडे अजून 4:17 झालेत, अजून 40 मिनटं आहेत आमच्याकडे. बघू आता आम्ही तेवढं मार्केट फिरतो. मंदिराचा एंट्रन्स तिकडून होता, पण मंदिर दाखवत येत तुम्हाला. मंदिर दिसतंय, खूप चांगलं दिसतंय मंदिर. हे बघा, हे मंदिर आहे द्वारकाधीश मंदिर गुजरातचं. द्वारकाधीश टेम्पल आहे. आणि आमचं आताच दर्शन झालं, खूप चांगलं दर्शन झालं. आणि इथं आम्ही आता घेतले रबडी आणि मलाही घेतले, खूप चांगले वाटते. 70 रुपये कॉस्ट आहे, पण एवढी भारी लागते ना ती, खूप भारी लागते. आला तर या दुकानावर या, तुम्ही नक्की व्हिजिट करा. हा दुकानाचं नाव आहे. मी इथे आलो आता शॉपिंग करायला. आणि खूप चांगलं दुकान आहे सुद्धा, खूप चांगले व्हरायटी. इथे कडा वगैरे घेतला मी इथे, कडा आणि शिरेश केतमने हे घेतला हातात दोरा बांधायला. लहान मुलांचे कपडे पण खूप चांगले चांगले आहेत. आम्ही येऊ संध्याकाळी शॉपिंगला परत. तुम्हाला आता मी बासरी वाजून दाखवतो. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? तुम्ही बघू शकता इथे आम्ही आता गोमती घाटावर आलोय. आणि असे उंट तिथे बरेच. हा उंट तोच आहे तो, आणि जेठालालला पाकिस्तानची बॉर्डर माझ्या पलीकडे गेला होता. बरेच उंट तिथे. तर मित्रांनो, आता आम्ही आलो इथे श्रीराम घाटावरती. इथे खूप सारे बर्ड्स आहेत आणि मासे तर भरपूरच आहेत. तर आता आम्ही मलईवाला नारळ पाणी घेतलेला आहे आणि दाखला तोडतो. बघा बघा, मोड 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 पाणीवाला आहे ना. आणि ते खूप सारे नारळ आहेत. आणि मी आता बीचवर चाललोय नारळ पाणी खायला. शिरेश केतम, दीपक भाई त्या चष्मात लावते आई शपथ. आता शैलेश कदम यांचं मनोगत ऐकायसाठी आम्ही इथे जमलो आहोत. काय वाटतं शैलेश कदम तुम्हाला? दर्शन वगैरे मस्त चांगल्या प्रकारे घेऊन सनसेट पॉईंटला मस्त राजासारखी मच्छी भेटते भाऊ मला. असं मस्त समोर व्ह्यू आहे, मस्त एन्जॉय करते. आणि राजेश तुला कसलं रे बाळा? लोक एवढं घाण काय करतात? घाण उचलत का नाही लोक? अच्छा, पण समुद्र जे वापस देतो ते परत सुद्धा घेतो. या गोष्टीवर तुझं काय मत आहे? मुंबईच्या समुद्राविषयी आज जरा बरं वाटलं मला. का रे बाळा? आणि ते बघा संस्कार, संस्कार काय असते बघा. सासू जरी नसली आली तरी डोक्यावर पदर आहे. आणि तो दीपकच्या तुम्हाला पाठीमागे दिसेल. तर आता आम्ही बीच वगैरे जाऊन रूमवर फ्रेश झालो. आता आम्ही चाललो डिनर करायला. भूक तर नाही आम्हाला तशी, पण आम्ही आता इथे डिनर करायला चाललो आहे.
आम्ही ज्या हॉटेलला दुपारी लंच केला त्याच हॉटेलला डिनर करायला चाललो आहे. कारण तो खूप चांगला हॉटेल आम्हाला वाटलं. त्याची टेस्ट वगैरे खूप चांगली होती. त्यामुळे आम्ही फ्रेश वगैरे झालो परत आणि आता आम्ही आलो आहे माधव काटेवाडी थाली या हॉटेलचं नाव. या हॉटेलला आम्ही लंच केलं होतं आणि तिथे आम्ही डिनर करणार आहेत. हा मार्केट आहे द्वारकाचा. संध्याकाळी खूप भरलेलं असं मार्केट आहे. आता आम्ही लंच स्टार्ट करतोय. जिरा राईस, दाल तडका, एक पनीर हंडी आणि व्हेज कोल्हापुरी. आणि यांच्याकडच्या रोट्या खूप बारीक आहेत. आपल्याकडच्या रोट्या कशा मोठ्या असतात तसं यांच्याकडच्या खूप बारीक आहेत. आमचं आता डिनर करून झालं आहे. तर आम्हाला एक डान्सर भेटला इथे. बघा त्याचे डान्स आता. ABCD can dance. Anybody can dance. तर आमचा दिवस दुसरा आहे. आम्ही आता इथे हॉटेलवरून चेकआउट करू. आता बॅग ठेवलं तिथे. आता आम्ही आलो नाश्ता करायला. नाश्ता करून आम्ही आता जाणार तिकडे बेट द्वारकाकडे. तुम्हाला दाखवते. आम्ही एक गाडी बुक केली ब्रेझा. ते आम्हाला घेऊन आता आमचा एक ड्रायव्हर येईल. तो ते बोलले का सेल्फ सर्व्हिस नाही देत, आम्ही गाडी रेंटने देतो. तर आमचा एक ड्रायव्हर येऊन मग आम्ही जाऊ तिकडे. आता आम्ही नाश्ता करायला चाललो आहे. नंतर तुम्हाला दाखवू गाडीचं दृश्य. तो अंकल फाफड़ा में डाल रहे हैं ऐसा गरम गरम ऐसा लपेट के. बहुत अच्छे लगते हैं. इधर गुजराती फूड है, बहुत अच्छे है. ये देखो फाफड़ा घेतला आणि इथे सोडला. खूप चांगलं वाटतं. आता आम्ही चाललो आहे बेट द्वारकाकडे. तर आम्ही ही ब्रेझा गाडी बुक केली. बघू शकता तुम्ही तिघेजण आणि एक ड्रायव्हर आणि एक शिरस्ती. मंदिरासाठी फ्लॅग जे चढवतात वरती मंदिरावरती तिथे सगळेजण चाललेत. आणि जर तुम्हाला स्वतःचा झेंडावरती चढवायचा असेल तर त्याची कॉस्ट ऐकून खूप धक्का बसेल. कारण ते 5 किंवा 6 लाख यापर्यंत ती कॉस्ट आहे. जर तुम्हाला आपल्या फॅमिलीबरोबर येऊन इथे वरती फ्लॅग लावायचा असेल एवढी कॉस्ट पडते इथे. तर आम्ही आता आलो आहे शिवराज बीचवरती. आणि खूप सारा इथे लोक आहेत, पब्लिक आहे, ॲक्टिव्हिटीज खूप होतात. हे बघा एक मुलगी चालले. चिल असं वाटतं इथे बीचवरती. आणि मी इथे बघा गॉड्स प्लॅन आणि श्रेयस शिरवणे पण सुद्धा आपलं नाव इथं लिहिलं आहे. यांचं फोटोशूट चाललं आहे आणि चिल करतो आम्ही इथे. आता शिवराज बीचवरून चाललो बेट द्वारकाकडे आणि चांगलं वाटलं. आय कॅन फील सो हॅपी. आणि बघा ही रिक्षाची हालत बघा कशी होते. असं रिक्षाची हालत आमची झाली असती. पण मी रात्री यांना 1 वाजता कॉल केला का आम्हाला गाडी भेटेल का. रिक्षा ती पण ब्रेझा आणली. आम्ही स्विफ्ट डिझायर करणार होतो पण आमची मुलं बोलतात पोरं सगळी का जाऊ तर ब्रेझामध्ये नाहीतर किया पण अवेलेबल होतं आम्हाला. पण त्यांचा सकाळी काहीतरी प्रॉब्लेम झाला. नंतर आम्ही ब्रेझाच घेतली. आता तर आम्ही इथे बेट द्वारकाला आलतो. पण इथून आम्हाला एक ऑटो करायला लागले कारण तिथे 4 व्हीलर गाडी अलाउड नाही आहे. इथे बस वगैरे आहेत. ऑटो डायरेक्ट खतरनाक आहे. आणि ऑटो बघू शकता. त्याचं रिझन पण वेगळे आहे. इथे आपण येताना तुम्हाला ब्रिज दाखवला. त्याच्या आधी तो ब्रिज तिथे नव्हता. अरगपना कशाला होणार होतं तिथे तो ब्रिज नव्हता. तेव्हा बोटी आहेत ना, बोटिंगनी या साईडला यायची लोक. तर आता ब्रिज झाल्यामुळे त्या बोटी इकडे येणं बंद झालं. त्यामुळे त्या बोटीवाल्यांनी तिथे रिक्षा घेतल्यात आणि तसं ठरवलं की बाबा इथून तिथपर्यंत रिक्षांनी सगळ्यांना अलाउ केलं. बघा हा व्ह्यू आहे इथला. खूप चांगला साईडला नदी आहे. आमची गाडी सगळे आता आम्ही फोटोशूट झालं आहे आमचं. आम्ही चाललो आहे आता. ते मुले वगैरे आलेत फोटोशूट करायला. स्टँड वगैरे आणला त्यांनी. आणि हा जाने वाले आपण अभी खाना खाने के बाद फिर किधर जाएंगे. हाँ नागेश्वर जाएंगे. अभी भोजन करेंगे गोपी तालाब. गोपी तालाब.
तर आमचा लंच आता आलेला आहे. बघता एक लस्सी, रोटी, दाल तडका, जिरा राईस आणि एक रोस्टेड पापड. आणि हा गुजराती आयटम आहे त्यांचा स्पेशल मेनू. हा खूप चांगला लागतो. टेस्ट करून तुम्हाला दाखवतो नंतर आम्ही. स्पेशल आहे. खूप स्पेशल आयटम आहे हा. आम्ही आता इथे लंच केलं आहे आणि आम्ही आता चाललो आहे नागेश्वर ज्योतिर्लिंगाकडे. आणि राजेश तुझ्याकडे गाणं आहे, मागाशी बोलत, तू बोलून दाखव एक. अरे कहना क्या चाहते हो? ते गोपेश्वर महादेव टेम्पल आहे इथे. वडाच्या झाडाला खूप जणांनी बांधल्यात तोऱ्या, पारंग्यावर बांधल्यात. आणि हा गोपी तलाव. जी माणसं येतात त्यांची मनोकामना नक्कीच पूर्ण होईल. आम्ही इथे बदकांना आणि माशांसाठी मी इथे लाया टाकतोय, दान धर्म करतोय. ते पण अभिमान तोड़ने के लिए कृष्ण जी ने अर्जुन को कहा कि सभी गोपियों को मथुरा छोड़ के आइए. रास्ते के अंदर सुंदर जल देख के इस तालाब के अंदर गोपियों को स्नान करने की इच्छा हुई और यहाँ पे सभी गोपियां कृष्ण की याद में. तर मित्रांनो, आम्ही आता गोपी तलावापासून पुढे 4 किलोमीटर अंतरावरच नागेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी चाललेलो आहे. तर तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो. आम्ही आता इथे पोहोचलोय नागेश्वरला. इथे तुम्हाला दाखवतो. आम्हाला गाडीतून दिसलंय थोडंफार. आणि हे बघा, या झाडाच्या पाठीमागे नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे. शिव 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 शंभो नमः शिवाय. नागेश्वर ज्योतिर्लिंगाकडे आम्ही चाललोय दर्शन घ्यायला. आतमध्ये पण बरीच गर्दी आहे, खूप गर्दी दिसत आहे इथे. हर हर महादेव. बघू शकता खूप गर्दी आहे इथे. आणि लाईन पण हात चालले खूप, पण बरीच गर्दी आहे. ह्या लेडीजच्या हातावर बांगड्या घालतात लेडीज. काहीतरी विशेष दिसतंय ते, पण काय आहे ते काय माहीत नाही. बाकी यांच्या लेडीज खूप संस्कारी आहेत. प्रत्येकाच्या डोक्यावर पदर आहे. आणि त्यांचा अख्खा ग्रुपच आला त्यांचा अख्खा. बघू शकता तुम्ही, प्रत्येकाच्या डोक्यावर पदर. आणि महादेव. काय बोलतात काय माहिती आहे बाया, कधी दिवस बोलतात मगात बसून, काय समजत नाही काय नाही. तरी पण ऐकायला चांगलं वाटतं जरा. राजेश ते काय बोलतात, राजेश तुझं गाणं म्हणून नको त्यांना. हे बघा, हे याचं ट्रान्सलेशन आहे मराठीमध्ये या गाण्याचं. आम्ही यांना विचारलं ते बांगड्या काय घालतात. ते बोलतात का आमच्याकडे प्रथा आहे की जर आमच्या इथे ज्यांचं लग्न होतं त्या लग्नात ती लोक ते त्यांना म्हणजे फिक्स येते लग्न झालं का त्यांच्यात प्रथा आहे की त्या बांगड्या घालायच्या हातात. आणि ते बोलतात का आमच्या लग्नाला कमीत कमी 1.5 करोड एवढा खर्च येतो. बरं आहे ना, कितना खर्च आता है? 1.5 करोड़. 1 करोड़ के आसपास. 1 करोड़ आसपास खर्चा आता है. अंकल आप क्या बोलेंगे? कितना खर्चा आता है? खर्चा 1.25 लाख तो एक चूड़ा का आता है. एक चूड़े का 1.25 लाख रुपया. हिसाब लगाए, हल्दी बोलते 1.25 करोड़ हो जाए. 1.25 करोड़ रुपया खर्च आता है. और आप कितने जने आए इधर? 500-600 किधर से आए? 7 बस. सिरोही जिला. और किधर अब जाने वाले किधर अभी? द्वारका जाएंगे, बेट द्वारका जाएंगे. अच्छा, क्या क्या करके आए आप? इधर ही आएगा पहला? हाँ, इधर ही द्वारका जाके आए. सोमनाथ जाना है, बेट द्वारका जाना है. अच्छा लगा मिळते आपली. ही मूर्ती आहे इथं नागेश्वरची. या लाईनीतून आम्ही आलो. तिथे मोबाईल अलाउड नाही फोटो काढण्यासाठी, पण थोडा पाठी बघून अलाउड आहे फोटो काढण्यासाठी. बघू शकता नंदीच्या कानामध्ये आमची मुलं काहीतरी सांगतात. त्यांचे जे मनोकामना पूर्ण व्हाव्यात असं त्यांना वाटतंय ते असे मागतात. राजेश झालं, मी पण मागितलं. हे नागेश्वरचं मंदिर आहे आणि तुम्हाला आता मी नागेश्वर दाखवतो. हे बघा,
काय मूर्ती आहे. हे एक ज्योतिर्लिंग आहे नागेश्वर धाम. असं आमचं झालं आहे आता. 3-4 ज्योतिर्लिंग झालेत आमचे आणि हे एक आता त्यात ॲड झालेलं आहे. हे बघा हे नागेश्वरचं बॅक व्ह्यू आहे आणि मस्त असं वाटतंय. चांगलं असं आर्किटेक्चर केलं आहे. शंकराची मूर्ती तिकडे आणि इकडे हे टेम्पल खूप चांगलं असं वाटतंय. खूप पर्यटक आले, आज खूप गर्दी होती. आणि एक नवीन आम्हाला ते राजस्थान लोकांचं पण हातात ते बांगड्या घालतात लग्नानंतर, ते पण खूप चांगलं ऐकायला भेटलं. आम्ही आता इथे आलो आहे रुक्मिणी माता मंदिर. इथे आम्ही आता आलो आहे. इथली पण काहीतरी स्टोरी आहे, ती आता माझ्या लक्षात नाही आहे जरा, पण आहे काहीतरी स्टोरी. पण राधावर ही काहीतरी रुसली होती का राधा हिच्यावर काहीतरी रुसली होती असं काहीतरी या मंदिराची स्टोरी आहे. खूप पब्लिक आहे इथं, बरीच मोठी लाईन आहे बघा. इथून लाईन आहे आणि माता मंदिरवर तुम्ही बघू शकता. इथे हेलिकॉप्टर आला आहे. अनंत अंबानी आहे. अनंत अंबानी होणार आहे. अनंत अंबानी आला इथे. भगवान कृष्ण और माता रुक्मिणी दुर्वासा ऋषि को जब द्वारका में भोजन कराने खाना खिलाने लेके आ रहे थे, आधे रास्ते में माता रुक्मिणी और भगवान कृष्ण दोनों ने बीच रास्ते में जल पिए और अपने गुरु दुर्वासा ऋषि को जल नहीं पिलाया। क्रोध में गुस्से में आकर के दुर्वासा ऋषि ने यह श्राप दिए कि आपका द्वारिका भूमि में कृष्ण जी सब कुछ मिलेगा और पीने योग्य जल पानी नहीं मिलेगा। आज भी यह द्वारका के आसपास के क्षेत्र में नमक वाला खारा पानी है। हम अपने पूर्वज अपने पितरों को तीर्थ में 3 चीजें अपने पितरों को देते हैं, जिन्हें धर्मों में बताते पिंड, पानी और श्राद्ध। श्राद्ध करने के लिए भारत भर में एक जगह बिहार तर ही आहे या मंदिराची स्टोरी. आणि आम्ही इथे आलो अननस खायला. आता मग तुझं काय चाललं? ते बोलतात का एक घेतो आम्ही 2-3 प्लेट आणि इथून जाणार आता आम्ही मंदिराकडे, परत दुसऱ्या मंदिराकडे. खूप गर्दी आहे कारण इथे अनंत अंबानी आलाय, तर तो थोड्या वेळात येईल इथे वाटतं. तर आम्ही आता आलो इथे बटकेश्वर टेम्पलकडे. तुम्ही बघू शकता इथे एक मूर्ती आहे शंकराची पिंड टाईप आणि साईडला हा बीच. इथे 2 कलरचं पाणी येते इथे पुढे बघू शकता तुम्ही. एक अजून एक कलर आणि हा एक. आणि आम्ही इथे होतो काल, त्यावरून तुम्हाला एक सनसेट पॉईंट बघायला भेटला आम्हाला. आणि आता इथे आहोत. हा एक अँगल आहे बडकेश्वर टेम्पलचा आणि इथे साईडला सनसेट पॉईंट. इथे सूर्य मावळतोय, बरेच लोक आले तिथे. आणि हा तिकडे लाईट हाऊस आहे हे बघा. इकडे फोटोशूट चालू आहे आणि मरीन ड्राईव्ह सारखं व्ह्यू आहे इथे. खूप चांगलं वाटतं आणि बेस्ट आराम करण्यासाठी खूप चांगली जागा आहे. त्यांचा फोटोशूट चालू आहे आणि दीपकसुद्धा या लेडीजचे फोटो काढतोय यांचे. त्याला 14 Pro Max भेटला फोटो काढण्यासाठी, तो फोटो काढतोय. ते बोलले मला की फोटो काढतो, पण मी आमच्या मुलांचे फोटो काढतो त्यामुळे मी नाही काढत. सनसेट आता गेलाय आणि हे बघा खूप चांगलं वाटतंय. एवढं भारी वाटतंय ना की असं वाटतं इथेच बसून राहावं. तर बडकेश्वर टेम्पल बीच वगैरे आम्ही एन्जॉय करून आम्ही आता 7:50ला म्हणजे 8-1 वाजता आम्ही द्वारका स्टेशनला आलो आहे. त्या दादांनी मला खूप चांगली सर्व्हिस दिली. आम्ही ब्रेझा गाडी दिली ती. तर तुम्ही देखील त्यांच्याकडे या, काय लागलं तर त्यांना नक्की व्हिजिट करा.